उघड्या म्हणे सर्व घर जैसे तिसे पंढरपूर. महाराजांच्या या अभंगातील एका शेवटच्या या ओळीवर आपण चिंतन करणार आहोत. घर म्हटलं की प्रत्येक गृहस्थी माणसाचं ते एक स्वप्न असतं की आपलं छोटंसं घर झालं पाहिजे आणि त्या घरामध्ये आपण राहायला गेलो पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न असते. विजय भाऊचं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं. पण मुळामध्ये प्रचारकाला कुठलं घर? ग्रामगीतेमध्ये महाराज म्हणतात प्रचारकाशी महाराजांची ओळीच आहे ना उरले घर सर्व जग हेच त्याची गोत्र विश्वामाशी. प्रचारक माणसाला जरी आपण घर बांधलं असलं पण त्याला कसलं घर आहे महाराज म्हणतात ते सर्व जगच हे त्याचं घर आहे, विश्व त्याचं घर आहे असं महाराजांनी ग्रामगीतेमध्ये एका ठिकाणी प्रचार महिमानाच्या अध्यायामध्ये म्हटलं. पण तरी सामान्यतः जर आपण अर्थ घेतला तर प्रत्येक माणसाला एक छोटंसं आपलं घर असावं. गृहस्थ या शब्दाचा अर्थच होते जो गृहात राहतो त्याला गृहस्थ म्हणतात. असं कुटात राहते म्हणून त्याला कुटस्थ म्हणतात. तर म्हणून जो घरात राहतो मुळामध्ये हा गृह जो शब्द आहे ना नुसतं घरात राहतो किंवा गृहात राहतो म्हणून त्याची पूर्णता होत नाही. हा गृहिणी या शब्दावरून निर्माण झालेला शब्द आहे. म्हणजे तो घरात राहतो पण गृहिणी सह राहतो म्हणून ते घर म्हटले जाते. आणि हे घर प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये असावं अशी अपेक्षा असते. पण सामान्यतः सामाजिक दृष्टिकोनातून किंवा सांसारिक दृष्टिकोनातून असं घर असावं प्रत्येकालाच आपल्याला चार भिंतीमध्ये सुरक्षित वाटते आहे. तसं आपण मनुष्य म्हणून आपल्या करता ही एक योजलेली घराची योजना आहे. आणि याच अनुषंगाने महाराजांना जे अभिप्रेत आहे उघड्या म्हणे सर्व घर जैसे दिसे पंढरपूर. पण महाराज म्हणतात हे सर्व घर कसं दिसलं पाहिजे तर ते जसं पंढरपूर आहे तसं आपलं घर असलं पाहिजे. पाक किती मोठी कल्पना महाराजांनी या अभंगात केली आहे. म्हणजे आपलं घर कसं असलं पाहिजे जसं पंढरपूर आहे. मग आता घराला पंढरपूर कसं करता येईल? आणि थोडंसं आपण जर पंढरपुराच्या इतिहासाकडे गेलो तर पंढरपुराला एवढं का महत्व आहे? पंढरपुरामध्ये अशा काय गोष्टी आहेत की जेणेकरून सगळा समाज तिकडे ओढला गेला? पंढरपुरामध्ये असं काय आहे की त्याचं एक विशेषत्वानं महत्व समाजामध्ये आहे? याचं काय नेमकं कारण आहे? म्हणजे आपल्याला पंढरपुरासारखं घर करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा पंढरपुरी आपल्याला समजलं पाहिजे की पंढरपूर कसं आहे म्हणजे कसं आपल्याला घर करता येईल. तर आता पहिल्यांदा या अभंगाच्या उत्तरार्धामध्ये न जाता सुरुवातीला सामान्यतः घराचं काय असते, घराची व्याख्या काय असते, घराची कल्पना काय असते ते आपण बघू. किंवा घर कसं असावं सामाजिक दृष्टिकोनातून सामान्य बुद्धी घराची व्याख्या अशी करेल की जे सिमेंट कॉन्क्रीटचं आहे, चार भिंतीचं आहे, त्याला दरवाजा, याला घर म्हणतात. हे आपली सगळे सामान्यांची कल्पना आहे की हे घर आहे, या घरामध्ये आपण राहतो. पण मुळामध्ये घर हे भिंतीवर नसते. चार भिंती बांधल्या म्हणजे घर होत नाही. चार भिंतींवरून घर सजत नसते. घर जे सजते घरात राहणाऱ्या माणसांच्या वागणुकीवरून घराची खरी पायाभरणी होत असते. मंदिराला उंच कळस जरी असला तर मंदिराच्या उंच कळसावरून त्या मंदिराचं श्रेष्ठत्व किंवा ते देवत्व ठरत नसते. मंदिरात मूर्ती कोणाची आहे यावरून त्या मंदिराचं श्रेष्ठत्व ठरत असते. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये साक्षात परब्रह्म अवतरले म्हणून त्या कळसाला महत्व आहे. एखाद्या मंदिराला मोठा कळस आहे पण त्या मंदिरात नेमकी वास्तव्य करणारी मूर्ती कोणती आहे याच्यावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरते. तसंच घराचं घरपण हे त्या घरात राहणाऱ्या माणसांवर असते. म्हणून बरेचदा आम्ही कीर्तनातून सांगतो की माणसाचं घर नाही पाहिजे चांगलं, माणूस चांगला पाहिजे. माणूसही नुसतं कृतीनं किंवा दिसणारा चांगला नाही पाहिजे, त्याचा स्वभाव चांगला पाहिजे.
बरेचदा माणसांचे घर चांगले असतात पण 4-4 मजली 5-5 मजली असतात, पण त्या घरात राहणारे सगळे जर हाफमॅट असतील तर त्या चांगल्या घराला आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून काही अर्थ उरत नाही. मग तुकडोजी महाराज म्हणतात, त्यांना अभिप्रेत घर कसं आहे ते म्हणतात, तुम्ही असं घर बनवा की तुमचं घर बघितल्यानंतर हजारो लोकांनी प्रेरणा घ्यावी. मग कसं असलं पाहिजे महाराजांना अभिप्रेत? महाराज म्हणतात, जैसे तुम्ही कराल आपले घर ते पाहतील जनसत्वर आणि तैसाची करतील प्रचार आपल्या घरी. कारण व्यक्ती म्हटलं की त्याचा स्वभाव अनुकरण प्रिय असतो. कसा महिलांचा स्वभाव अनुकरण प्रिय आहे, तसा प्रत्येकाचा. महिलांचा आधिक्य जास्त असते अनुकरण प्रियतेचं, मुलांचं आधिक्य जास्त असते, पण सामान्यतः माणसामध्ये ही प्रकृती काही पर्सेंट आहेच. बघितल्यावर त्याला सुद्धा असं वाटते की आपल्याकडे असं असलं पाहिजे. एखाद्याच्या घरी जर एखादी वस्तू दिसली, चांगलं फर्निचर बनवलं की माणसाला सहज विचारतात, का हे कुठून आणलं, मस्त बनवलं, कोणत्या काराने. म्हणजे हे काय झालं, अनुकरण झालं की त्यालाही वाटते की आपल्या घरी असलं पाहिजे. एखाद्यानं घराचं चांगलं मॉडेल बनवलं की त्यालाही वाटते की हे पुण्या इंजिनिअरिंग कडून तुम्ही काढलं, मस्त बनवलं ते घर, आम्हाला असंच पाहिजे. म्हणजे हे काय झालं. मग महाराज म्हणतात, तुम्ही असं घर बनवा की ते पाहिल्यानंतर हजारो लोकांना तसंच बनवण्याची बुद्धी झाली पाहिजे. जैसे तुम्ही कराल आपले घर ते पाहतील जनसत्वर आणि तैसाशी करतील प्रचार आपले. पण एक लक्षात ठेवा, घराच्या बांधणीवरून घराचं घर पण ठरत नाही, घरामध्ये असलेल्या वस्तूवरून घर पण ठरत नाही, किंवा घरामध्ये केलेल्या रंगरंगोटीवरून तुमच्या नीटनेटकेपणावरून घर पण ठरत नाही. घरपण जे ठरते किंवा घर ज्याला म्हणतात, घर हे येणाऱ्या जाणाऱ्याच्या आदरावरून ठरते. महाराजांच्या अभंगामध्ये महाराजांनी फार सुंदर म्हटलं, गृहस्थचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात, धन्य तो संसार ज्याचे उज्ज्वल चरित्र. किती सुंदर आहे. घर आश्रमा सारखे, हरिनाम गाती मुखे, वाहती अतिथींचा भार, मुले बाळे नारी नर, शुद्ध पवित्र राहणी, तुच्छ बुद्धी नेणे कोणी, तुकड्या म्हणे झाला बघता लाभ दुनावला. असं घर अभिप्रेत आहे. ते मग कुडाचं आहे, टिनाचं आहे, सिमेंटचं आहे, बंगला आहे, त्याचं नाही म्हणताना कुठं लिहिलं. ते म्हटलंय बांधा सोप्या माड्या घर, त्याचाही काही विरोध नाही केला. महाराजांनी सुद्धा म्हटलंय ग्रामगीतेमध्ये, गृहस्थानं करावं उत्तम व्यवहार आहे, धन जोडा, त्यालाही विरोध केला नाही. आणि मुळामध्ये आपली वैदिक जर संस्कृती जर आपण पाहिली ना, तर उत्तम घर, उत्तम राजवाडा, उत्तम तुमच्या घरामध्ये चांगली सगळी, म्हणजे हा जो निराशावाद आला ना, म्हणजे त्याला आपण असं म्हणू किंवा या संसाराविषयीचा निराशावाद, हे काय गरज आहे, कसेही कपडे घातले, कसंही राहिलो, कसंही घर बांधलो, हा जो निराशावाद आपल्या देशामध्ये आला आहे, किंवा मग त्याग करायची जी भावना आहे, आणि कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी हीच रीव ओढली की काही गरज नाही सगळ्या गोष्टीची. पण अलीकडे आपण जर पूर्व इतिहास किंवा पूर्व काळ जर बघितला ना, तो प्रत्येक गोष्ट उत्तम ठेवण्याचा काळ, कपडे सुद्धा उत्तम, चांगले भरजरीचे, चांगले उत्कृष्ट, घरही त्याच पद्धतीचं, त्याचं वागणे त्याच, ही संस्कृती होती. पण कालांतराने आपल्या देशामध्ये काही महापुरुष जे आले, मग त्याच्यामध्ये शंकराचार्य आहेत, तथागत बुद्ध आहेत, या सगळ्या लोकांना ब्रह्मज्ञानाकडे किंवा आत्मदर्शनाकडे जरी समाजाला न्यायचं असलं, त्यांनी जो त्याग शिकवला, या त्यागाचा विपरीत परिणाम समाजावर जो झाला. आज जे लोक री म्हणतात की माणसानं उदास राहावं, साधं असावं, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, याचा अर्थ माणसानं काहीच करू नये असा या अभंगाचा अर्थ जे लोक करतात. पण हा जो एक संतांच्या किंवा महापुरुषांच्या विचाराचा प्रभाव समाजावर जो गलत पडला, तसा नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ आपण जनकांपासून जर इतिहास बघितला तर जनक राजा होता, पण तो तेवढ्या मोठ्या सुख वैभवात राहून सुद्धा त्याची जी वृत्ती होती ती भगवंताशी एकनिष्ठ होती. म्हणजे सगळ्या गोष्टी असताना त्याला सुद्धा प्रश्न विचारला की तुम्ही एवढे मोठे राजे असताना तुम्ही शतरंजीवर का झोपता? तुमच्याकडे इतकं मोठं सुख वैभव असताना तुम्ही एकदम साधं भोजन का करता? काय कमी होतं जनकाकडे? कुठे गोष्टीची कमतरता त्याच्याकडे नव्हती, पण तो का राहत होता? कारण त्याला सत्य दर्शन झालं. सत्य दर्शन झाल्यानंतर माणसाला उत्तम आणि कनिष्ठ हा भेद राहत नाही. सत्य जर माणसाला कळलं, सुगंध आणि दुर्गंध हा सुद्धा भेद तुमच्या वृत्तीतला निघून जातो.
चांगला आणि खराब सुद्धा भेद तुमच्याकडे राहत नाही. मग सगळं या जगात जे निर्मित आहे ते दुर्गंधयुक्त असो, वाईट असो, चांगलं असो, ते परमेश्वराचं आहे. आणि मग बुद्धांनी तेच री ओढले की माझ्या या पात्रामध्ये कोणी काही टाकू, मी ते आनंदानं स्वीकार करीन, मग ते मांस जरी असलं तरीही. म्हणजे ही एवढी त्या ठिकाणी ती राहत नाही. महाराजांनी जे ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायामध्ये जे म्हटलं किंवा शेवटी राजाही झाला तर ती उच्च अवस्था, त्याला आपण परात्पर कोटीची अवस्था म्हणू. पण साधारणतः घराचा विषय ज्या ठिकाणी येतो महाराज फार सुंदर म्हणतात की घर तसं असावं. कसं असावं घर तर आश्रमासारखे. हा शब्द मला खूप आवडते. घर आश्रमासारखं असलं पाहिजे. मग आश्रम कसा असते? आपण जर आश्रमी पद्धतीमध्ये जर गेलो तर पूर्व काळामध्ये आश्रमी शिक्षण पद्धती होती. आश्रमामध्ये काय असते माहिती आहे? घरामध्ये आणि आश्रमामध्ये फरक एवढा असतो, घरामध्ये कोणीतरी प्रमुख असतो आणि तो प्रमुख संपूर्ण घर चालवतो. आणि घरामध्ये जर विचार केला तर स्त्रीचे काम स्त्री करते, पुरुषाचे काम पुरुष करतात, साधारणतः जर आपण जनरल बोलतो. पण आश्रमामध्ये तसं नाहीये. आश्रमामध्ये स्वावलंबन असते. आश्रमामध्ये प्रत्येक काम प्रत्येकाला, मग तो गुरु जरी असला तरी तो स्वावलंबी जीवन जगतो आणि मुलांना सुद्धा स्वावलंबन शिकवतो. आपला स्वयंपाक सुद्धा तेच करतात, आपलं स्वयंपाकासाठी लागणारं इंधन सुद्धा ते, प्रत्येक काम त्या ठिकाणी विशिष्ट काम या महिलांनीच करावं हा भेद आश्रमामध्ये नसतो. मग ते सफाई जरी असली तरी आश्रमातले मुलांपासून सगळे करतात. आश्रम हा कोणाचा एकट्याचा नसतो, त्याच्यावर मालिक म्हणून. आता अलीकडे काही महाराज लोक आपली मालकी दाखवतात, हा वेगळा. पण आश्रमी पद्धतीमुळे मध्ये असं नव्हतं. गुरुनं जरी आश्रम निर्माण केला तरी तो आश्रम सामाजिक दृष्टिकोनातूनच गृहस्थांची मुलं शिकवण्याकरता केलेलं ते एक विद्यालय होतं. तर त्या काळामध्ये मुलींचे सुद्धा स्वतंत्र आश्रम होते, शिक्षणाचे मुलांचे सुद्धा स्वतंत्र आश्रम होते. त्याचे संदर्भ ग्रामगीतेमध्ये मिळतात. महाराज म्हणतात, पूर्वी झाल्या ब्रह्मचारिणी विद्या संपन्न तेजस्विनी त्यांचे आश्रम स्वातंत्र्य स्थानी आदर्श रूप होते. ग्रामगीते 2ऱ्या अध्यायामध्ये महाराजांनी लिहिलं, जो वरी हे होते आश्रम तो वरी राष्ट्र बलवान उत्तम वाढवणी व्यसने विषय प्रेम पतन झाले समाजाचे. मला संदर्भ फक्त यासाठी द्यायचा आहे हा, किंवा महाराजांचं म्हणणं आहे की स्वतंत्र त्या काळामध्ये आश्रम व्यवस्था महिलांची पुरुषांची वेगळी होती. तर महाराज म्हणतात कसं असलं पाहिजे घर आश्रमासारखे. आश्रमामध्ये मुख्य गोष्ट काय असते माहिती आहे? हरिनाम गाती मुखे. तर तिथं जे महत्व आहे, आश्रमामध्ये कोणतेही तत्वज्ञानाला, देवाच्या भजनाला, देवभक्तीला किंवा ब्रह्मदर्शनाला या माणसाच्या निज तत्वाकडे पोहोचवण्याला आश्रमामध्ये महत्व असते. आणि या शब्दाचा अर्थ जिथं श्रम असतात, आश्रम या शब्दाचा अर्थ काय होते? जिथं सगळे माणसं श्रम करून जीवन जगतात त्याला आश्रम म्हणतात. तर महाराज सुद्धा तीच कल्पना गृहस्थी आश्रमामध्ये करतात जीवनामध्ये, की घर सुद्धा आश्रमासारखं असलं पाहिजे. आणि हरिनाम गाती मुखे फार महत्वाचा शब्द महाराजांनी वापरले. त्या घरामध्ये हरीचं नामस्मरण असलं पाहिजे, देवाचं भजन असलं पाहिजे. जिसं घर नाही है हरि का भजन कबीराचं आहे, किंवा तुळशी वृंदावन वो घर भूतो समान वगैरे त्यांनी म्हटलं. आणि म्हणून पुढचा मुद्दा महाराज म्हणतात, वाहती अतिथींचा भार मुले बाळे नारी नर. बाकी शब्द सुंदर आहे. मुलं, बाळ, नारी आणि नर. म्हणजे कुटुंबामध्ये शक्यतो एवढेच लोक राहतात. तो अतिथीचा सत्कार आपल्या घरात केव्हा होतो? माणसं असले तर होते. समजा तुमच्या घरी लेकरच आहे आणि आम्ही तुमच्या जवळ महाराजांनी मी आलो, त्याला जर परिचय असला तर मग ठीक आहे. अपरिचित व्यक्तींचा पाहुणा आणि अतिथी यामध्ये अंतर आहे. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही सगळेजण ते जाणणार आहे. अतिथी म्हणजे जो अतिथी न सांगता जो येते, अचानक टपकते त्याला अतिथी म्हणतात. आणि पाहुणा जो असते ना तो आमंत्रणाने येत असतो, त्याला बोलावल्यानंतर त्याला पाहुणा म्हणतात. तो तिथी न जाणता जो येतो अचानक, तो कोणी असो, त्याचाही सत्कार ज्या घरामध्ये होते ते घर आहे. त्याला खरा धन्य गृहस्थाश्रम म्हणतात. की वाहती अतिथींचा भार, पण घरातले सगळे मुले बाळे नारी नर. आणि पुढे फार सुंदर वाक्य महाराजांनी वापरलं, शुद्ध पवित्र राहण. त्या घरात त्या लोकांची राहणी कशी आहे? शुद्ध आहे आणि पवित्र आहे. नुसतं शुद्ध नाही,
शुद्धीमध्ये आणि पवित्रतेमध्ये फार अंतर आहे. एखादा माणूस शुद्ध असला म्हणजे पवित्र असतो असं नाही. एखादी वस्तू शुद्ध आहे म्हणजे ती पवित्र आहे अशी व्याख्या करता येत नाही. तसं घरातली माणसं, महाराज म्हणतात त्या घरातल्या राहणाऱ्यांची माणसाची जी वागणूक आहे ती कशी असली पाहिजे, शुद्ध आणि पवित्र. मग महाराजांची सौंदर्याची व्याख्या तीच आहे. महाराज म्हणतात की सौंदर्य असावे रक्तशुद्धीचे, ओजपूर्ण ब्रह्मऱ्याचे, घरी दारी उत्तम वागण्याचे, नीटनेटके वागण्याचे, घरी दारी उत्तम. म्हणजे बा सौंदर्याची व्याख्या कोणती केली आहे महाराजांनी. तर मला काय सांगायचं, शुद्धता बाह्यांगाने आपण घराचा कलर गिलर, साफ सफाई, झाड झूड, आपणही घरातल्या लोकांनी स्नान करणे, पवित्र कपडे घालणे, ही झाली शुद्धता. पण पवित्रता कशाने होईल? पवित्रतेसाठी त्या घरामध्ये हरीचं नामस्मरण असलं पाहिजे, ध्यान असली पाहिजे, उपासना असली पाहिजे, प्रार्थना असली पाहिजे. या सगळ्या गोष्टीनं ते घर आणि त्या घरात राहणारे माणसं पवित्र होते. त्या घरामध्ये कधी भांडण नाही, अपवित्र शब्द बोलला जात नाही, म्हणजे ते लोक पवित्र आहेत. मग शुद्ध पवित्र राहणे आणि त्याच्या पलीकडे महाराज बोलतात, बरेचदा लोक शुद्धही असतात, पवित्र असतात, पण तुच्छ बुद्धी जर असेल तर तिथं बा शब्द किती सुंदर आहे, तुच्छ बुद्धी नेणे कोणी. म्हणजे त्याची कोणाच्याही विषयी तुच्छ बुद्धी नाही. हे फार मोठं परमोच्च कोटीचं वागणं आहे. आज घराघरामध्ये जे भांडणं आहेत, एक तर कुटुंबातच कल आहे, एक तर सामूहिक कुटुंब पद्धती धोक्यात आली आहे, नष्ट झाली आहे. दुसरं समजा हे झालं गृह कलह, दुसरा कलह म्हणजे शेजाऱ्याशी कलह. चार शेजारी एका ठिकाणी राहतात म्हणजे एकमेकाशी त्यांचं प्रेमानं पटतेच, ही गोष्टी फार दुर्मिळ होऊन राहिल्या. आता छोट्या छोट्या गोष्टीवरून बिघडतच राहते. तुझं पाणी जिकडे आलं, तुझं टमकत आलं, या सगळ्या गोष्टी म्हणजे पाच समाजाची पतनाची जी प्रक्रिया आहे ती किती भयानक आहे. आज एकीकडे महाराष्ट्रामध्ये जेवढे संत, जेवढे ग्रंथ आणि जेवढे पंथ आहेत तेवढे जगाच्या पाठीवर कुठेच नाही. मग एवढे संत, एवढे समजा ग्रंथ आणि एवढे पंथ असताना आपली कौटुंबिक अवस्था, आपला शेजार धर्म, आपली सामाजिक अवस्था किती उन्नत असायला पाहिजे. पण आज किती भयानकता आहे. याचा अर्थ असा आहे की जरी खूप पंथ, संत आणि ग्रंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये असले तरी मात्र या संतांचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा जो खरा खास गाभा आहे, आपण त्यांचे वाचता ग्रंथ वाचणं चालू आहे. हे कमी आहे ते भागवत, आता लॉकडाऊन त्यानं बंद असतो तो भाग वेगळा, पण काही पोथ्या वाचणं बंद कमी आहे, भागवत कथा कमी होऊन राहिल्या नाहीये, ग्रंथांच्या सिलिंगी कमी आहे. भगवद्गीता सगळे ग्रंथ लोक घरी नेतातच, वाचणही चालू आहे. मी असे म्हणणार नाही लोक वाचत नाही, ऐकणंही चालू आहे. आपण त्यांचे वाचता ग्रंथ, आत्मबोध ऐकता सतत, परंतु त्यांचे काय हृदयगत दुर्लक्ष झाले त्याकडे, हे सगळं चालू आहे महाराज म्हणतात. पण मात्र हे का होत आहे? एवढं मोठं तत्वज्ञान असताना पहा, मी नेहमी उदाहरण देतो, माणसाची प्रकृती बिघडली म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो. गेलो आपण दवाखान्यात, चांगल्या डॉक्टरकडे आपापल्या पद्धतीने जातो, आपण ओळखीचा पाहून वगैरे वगैरे. आणि आपण डॉक्टर जर गेला तर डॉक्टर आपल्याला सरळ सरळ काय करते, लक्षणं विचारते, काय झालं काय नाही वगैरे, आणि मग त्याच्यानुसार आपल्याला पटपट तो औषधी लिहून देते. आणि आता अलीकडे ते डॉक्टरनेच राहिले पथ्य लिहिणारे. जुन्या काळात डॉक्टर काय करे, शेवटी एक टीप टाकून दे, तेलगट खाऊन त्या बिमारीनुसार काही पथ्य सांगितलं. मला सांगा, डॉक्टर जो नुसतं गेल्यानं माणसाची तब्येत जमत नाही, गेल्यानं जमते काय नाही. तुम्ही म्हणाल मग डॉक्टरनं औषधी दिला, औषधी घेतल्यावर की तब्येत जमते याची की गॅरंटी आहे काय? नाही आहे. मी तर म्हणत औषधीने तब्येत जमत नाही. एखाद्या माणसाला पथ्य सांगितली, त्याने औषधी आणली, म्हणजे संतही डॉक्टर आहेत मी असं म्हणेन. संत कोण आहे? मी माझ्या खिशातलं काहीच सांगत नाही. आदरणीय गुरुवारी गवाळे महाराज या ठिकाणी बसले आहेत, फार मोठा अभ्यास आहे, अधिकारी आहे, त्यांचं ऐकून आम्ही शिकलो. मी त्यांच्या समोर बोलत आहोत, मी प्रमाण देईन. संत आहे, डॉक्टर आहे. ग्रामगीतेमध्ये होई आहे, संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्माने अस्ति वद्य तिन्ही. संत काय आहेत? मग डॉक्टर आहे. म्हणजे संतांच्या जवळ जाणं चालूच आहे. आपण प्रवचन ऐकणं चालू आहे, दर्शनात जाणं चालू आहे, डॉक्टरकडे आपण जाऊनच राहिलो. मग डॉक्टर आपल्याला औषधी देतात. मग संत हे डॉक्टर आहेत, ते औषधी कोणती आहेत माहिती आहे? ग्रंथ आहे, त्यांची आपण औषधी धरावं. ग्रामगीता तुकडोजी महाराजांनी दिलेली औषधी आहे. संजीवनी कुटी, समस्त आणि ग्रामगीता.
म्हणजे कोणती औषधी आहे? संजीवनी बुटी डायरेक्ट, की जे घेतल्यानं माणूस म्हणजे मरणातून वापिस येतो अशी बुटी आहे. सुदामदारांनी लिहिलंय किंवा मराठी ग्रामगीतेमध्ये आहे काय? हो, ग्रामगीत सुदामदारांचं आहे. हो, संजीवनी बुटी समस्त आणि ग्रामगीता म्हणजे ग्रंथ औषधी आहेत हे सिद्ध झालं. मग का हो, डॉक्टर जोडी चाललो, आता औषधी आणल्यावर ती घेऊन राहिलो, याला काय प्रमाण आहे? आपण घेऊनच राहिलो ना. ज्या अर्थी आपण रोज ग्रामगीता वाचतो म्हणजे आपण ठका घेऊनच राहिलो. सकाळी ध्यानात आपण आज ग्रामगीता वाचली म्हणजे सकाळची टक आपली झाली. संध्याकाळी आपण अजून वाचू किंवा काही प्रार्थना करू, संध्याकाळी 2 टाइम. काही लोक मध्ये जर पारायण करत असेल ते 3 टाइम औषध घेऊन राहिलं असं म्हणायला लागेल. म्हणजे संतांच्या जवळ गेलो आपण, डॉक्टरकडे गेलो, औषधी आणली आहे. मग एवढी औषधी घेणं चालू असतात, बिमाऱ्या काय बसून देत राहिल्या? गृह कलह आहे, शेजाराशी भांडण आहे, दुऱ्यावरून भांडण आहे, हे सगळ्या बिमाऱ्या का बसत नाही एवढी औषधी घेऊन? कारण आहे त्याचं सगळ्यात मेन कारण आहे, कारण रोग्याला डॉक्टरला खाली टीप दिली होती लगायला की आंबट खाऊ नये, हा तेलकट खाऊ नये, हा किती औषधी घेत असता, हा तर रोज भजे खात, अशी त्याची बिमारी बसणार नाही. मला हे म्हणायचं आहे. मग संतांची पथ्य काय माहित आहे? पथ्य आचरण. आणि ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य साध. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, याला सगळे प्रश्न सुटतात. म्हणून संतन को पूजो नाही बात सुनो. महाराजांचं एक स्टेटमेंट आहे. महाराज म्हणतात, एखादा माणूस रात्रंदिवस माझ्या सोबत असेल, माझ्या जवळ आहे तो, पण तो जर माझ्या विचारानं वागत नसेल तर माझ्यापासून हजारो किलोमीटर, हजार शब्द नाही त्यामध्ये, तर माझ्यापासून खूप दूर आहे. पण एखादा माणूस फार दूर कितीतरी किलोमीटरवर माझ्यापासून असला, लांब आहे तो राहायला माझ्यापासून, पण तो जर माझ्या विचारानं चालत असेल तर तो माझ्या हृदयातला माणूस आहे. शब्दवाक्य सुंदर आहे. आणि म्हणून सतसंग सांगत असताना गुरुवारी गव्हाळे महाराज सांगतात की सतसंग म्हणजे संतांच्या सोबत राहणे नाही. मग खरा सत्संग, ते सत्संगाचं महत्व शास्त्रामध्ये येते की बा महाराज म्हणतात की सतसंग जरी क्षण एक मिळेल जीव पावन होईल हा आमचा. मग हे इतक्या दिवस प्रार्थनाने सगळं करण्याचं जर का क्षणात जर पावन होते माणूस, तो क्षण काय? त्याच्याकडे मी जाणार नाही, तिकटवाडा माझा अधिकारी नाही, मी असं म्हणेल. त्या चिंतात मला जायचं नाही, मला घर या विषयावर बोलायचं. शुद्ध पवित्र राहणी. मग हे जे अशुद्ध राहणी, अपवित्र राहणी कुटुंबातली होऊन राहिली, ज्या आई वडिलांना लहानाचं मोठं केलं, ज्या आईशिवाय, ज्या वडिलाशिवाय मुलाला जेवण सुद्धा जमत नव्हतं, आई तुझ्याशिवाय मी जीव कसा? म्हणजे लहानपणी जर आपण बघितलं, प्रेम असते ना, नाही बाबा यायच्यात मग आपण सोबत जीव, हे जे प्रेम होतं कुटुंबातलं, मुलाचं बापाविषयी, मुलाचं आईविषयी, आईचं मुलाविषयी, वडिलाचं मुलाविषयी, हे एकमेकाविषयीचं असते. प्रत्येक कुटुंबामध्ये हे प्रेम आहेच, आपण अनुभवतो. किती प्रेम असते एका बापाचं आपल्या मुलीवर, जीवापेक्षा प्रेम करतो आपण मुलीबद्दल, त्या मुलीची असते, मुलाची असते. मग इतकं प्रेमानं चालणारं हे कुटुंब, आनंदानं चालणारं एखादं कुटुंब, उद्या तो मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात म्हणा किंवा एखाद्या कशात अटकतो, काही कोणे म्हणजे त्याचं इकडचं प्रेम दुसरीकडे डिवाइड होते किंवा दुसऱ्या एखाद्या व्यसनात तो जातो, तो कशात तरी भरकटतो आणि त्याचं जीवन बिघडते. आणि त्यानंतर तो घरात वाद करतो आणि बापाला म्हणतो तू माझ्या बापने तू पाहून घे, आईले म्हणतो तू तुझं पाहून घे, माझं काही घे. मग हे इतकी बुद्धीमध्ये फरक का होतो? त्याच्या इतकं प्रेम होतच ना त्याचं. ही तफावत का? ही विचाराची तफावत होण्यामागचं कारण काय आहे? याचे जर आपण मुळाशी गेलो, याच्या मुळाशी जर गेलो तर याच्या मुळाशी आहेत संस्कार, याच्या मुळाशी आपली संस्कृती का? याच्यामध्ये अनेक प्रश्न, आपला आहार विहार सगळ्या गोष्टी, सत्संगती वगैरे त्याच्यामध्ये येतो. पण हे असं होते का? हे संयुक्त कुटुंब पद्धती बिघडण्याचे मुख्य कारण जर आपण तपासले, त्याचा जर आपण मुळाशी गेलो तर याच्यामध्ये आता आधुनिक काळ सुद्धा त्याला खूप मोठा जबाबदार आहे. हे जी सध्याची संस्कृती, इंटरनेट संस्कृती, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला काही आपल्याला मुद्दे घ्यावे लागतील. पण मला आजचा मुद्दा जो माझा मुख्य आहे की बा घर जे म्हणतात, घर हे माणसांमुळे उभं होत असते. लक्षात घ्या, घराला घरपण हे घरात राहणाऱ्या माणसांमुळे. आणि तुकडोजी महाराजांना अभिप्रेत शुद्ध पवित्र राहणी आणि तुच्छ बुद्धी नेणे कोणी, तुकड्या म्हणे झाला बघता लाभ दुनावला. या शब्दाचा अर्थ आहे, महाराज म्हणतात असा जर त्याचा संसार गृहस्थाश्रम असला तर दुप्पट लाभ म्हटला महाराज दुनावला.
म्हणजे इतरांपेक्षा दुप्पट लाभ. आता विजय भाऊंनी एक घर बांधलं, घराचे अनेक पैलू मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. असं घर असलं पाहिजे, आश्रमासारखं असावं. त्या घरामध्ये येणारा त्याला सत्कार झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, त्याला पाणी दिलं गेलं पाहिजे. त्या घरात राहणाऱ्या लोकांनी नामस्मरण, उपासना, संतांशी ते जुडले असले पाहिजेत आणि त्या घरातल्या लोकांनी शुद्ध पवित्र राहावं. हा भाग झाला, संपलं. हे महाराजांनी कम्प्लीट पॅकेज तुम्हाला दिलं की असं घर असावं, एवढ्या गोष्टी असल्या पाहिजेत. पण गृहस्थीच्या मध्ये गृहस्थ जर तो आहे तर मग सुदिश्य सुदिया कांता मृदू भाषिणी, मग गृहस्थ धर्माचे नियम सुद्धा सांगतात किंवा आतिथ्यम शिवपूजनम मिष्टान्न प्रतिद्रम पान पुरे. संस्कृतचा फार मोठा लंबा श्लोक आहे की त्या घरामध्ये काय काय असतात, तिकडे आपल्याला जायचं नाहीये. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो की आता विजय भाऊंनी हा थोडा मोठा प्लॉट घेतला, इतकं मोठं ₹1,00,000 घर बांधलं, तुम्ही सगळ्यांनी बांधलेलं आहे. हे घर कशा करता की जे बांधलंय, महाराजांनी घर बांधलं, मी बांधलंय, हे घर आपण बांधलं, हे घर कशा करता बांधलं? राहण्याकरता. हे सामान्य बुद्धी म्हणेल की बा हे घर राहण्याकरता आहे. पण मी सांगतो तुम्हाला, ग्रामगीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये एक शीर्षक ओळी आहे. महाराज म्हणतात, आपले घरची नवे घर. या ओळीमध्ये फार गमक आहे. आपले घरची नवे घर, विश्व आपले मकान सुंदर, आणि हेची शिकावया असे संसार उद्धारतो याची मागणी. परमार्थ हा उद्धारा करता आहे हे सगळं जण सांगतात, पण तुकडोजी महाराज म्हणतात प्रपंच आहे पाया परमार्थाचा आणि भाव हा आमचा निश्चयाने. म्हणजे ज्या माणसाला गृहामध्ये आनंद नाही, ज्या माणसाला गृहस्थाश्रमात आला आनंद नाही, तो परमार्थाचा आनंदही प्राप्त करू शकत नाही. आनंदामध्ये भेद नाहीये, इथं जो आनंद आहे तोच आनंद आहे. म्हणजे महाराज जे बोलले, दळता कांडता सगळा इथंही आनंद करता येते. या घरालाच तुम्हाला वैकुंठ बनवता येते, या घरालाच तुम्हाला पंढरपूर सुद्धा बनवता येते. म्हणून पंढरी पासून 6 कोसावरी सावता राहिला जन्मभरी, देव मिळविला न करता वारी गावीच त्याने. मी असं म्हणेल, ही जी ओळी आहे ही ओळी काय म्हणावी लागली मला, कारण तुकड्या म्हणे महाराज म्हणतात आपले घर जैसे दिसे पंढरपूर. तर तशी तुमची महाराजांच्या संतांच्या म्हणण्याप्रमाणे जर वागणूक असेल तर हे घर सुद्धा पंढरपूर एवढंच होऊ शकते. नवे नवे हे शरीर सुद्धा पंढरपूर होऊ शकते. काया ही पंढरी, आत्मा हा त्याचे पुढेकडे तिकडे तो माझा आजचा विषय नाहीये. तर मग आता पहा ही ओळी कशी आहे. महाराज काय म्हणतात, आपले घरची नवे घर. म्हणजे काय म्हणतात ते तर म्हणतात की बा आपले घरची, हे घर माझं नवे, म्हणजे काय म्हणतात शब्द नाहीये बा, आपले घरची नवे घर. म्हणजे हे जे तुम्ही बंगला बांधला मिल्की दादा, या बंगल्याच्या समोर तुम्हाला जाऊन उभं राहायचं आहे. आपल्याच घराच्या कुठं जायचं, समोर उभं राहायचं आणि ही ओळख म्हणायची, आपले घरची नवे घर. मग हे या घराला नाही म्हणण्याकरता तुम्हाला घरात राहून म्हणता येईल काय? घराच्या बाहेर आपला बंगला पाहावा लागेल आणि ही ग्रामगीतेची ओळख म्हणावं लागेल की आपले घरची नवे घर. हे जे मी बांधलाय हे माझं मूळ घर नाहीये. हे मूळ आहे का तुमचं? नाहीये. हे घर तुम्ही कशा करता बांधलाय? हा देह आहे तोपर्यंत आहे, किंवा या घराच्या विषयीची आसक्ती आहे तोपर्यंत घर आहे. संसार कसा आहे, या घरात राहून सुद्धा तुम्ही मुक्त राहू शकता ना. संसार कशाला म्हणतात? आसक्ती हाची खरा ज्ञाने त्याचे पावणे पार तोची मोक्ष. म्हणजे घरात राहून सुद्धा माणूस निरासक्त होऊ शकतो ना. मग कसा होईल? जसं या घरामध्ये पाल सुद्धा राहते, तिला कोण म्हणते तर लोक म्हणतात की पाल सुद्धा आपलं घर समजते, पण ती काही उंदीर सुद्धा या घरात आहे. उंदीरासारखी जर माणसाची अवस्था असेल तर मग संसार. उंदीर काय करते? भलं मोठं घर तयार करते तो दादा, त्याला काही म्हणजे बंधनच नाहीये. एखाद्या ठिकाणी तो घुसला की त्याला वाटतं आता कितीक लंब करून कितीक नाही. म्हणजे इकून जर घुसला नाही या घराच्या खालून तर इकूनच निघते तो डायरेक्ट. म्हणजे त्याला हे परवाच नाही की बा आता किती आपण जीव पाहायला किती, आणि आपल्याला वापर करून किती मोठं राहिलं लंब, चांगलंच करत 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 त्याला सवय पडते ना. आणि असे संसारिक जीवांना वाढवण्याची सवय पडते. जे नुसतं मोहमायेमध्ये किंवा या प्रपंचात इस्टेटमध्ये गुंतलेले लोक आहेत ना, यांना असं वाटतं की आता हे वाढतच राहिलं पाहिजे. संसार ही सुद्धा एक फार मोठी बिमारी आहे, ते संपत नाही. त्याला जे कधी संपत नाही त्याला संसार म्हणतात. मी ग्रामगीतेतून तुम्हाला ते सिद्ध करून देईल, जो कधीही संपत नाही.
कधीच संपत नाही, त्याला संसार म्हणतात. न संशयिती संसारा, म्हणजे त्याचा कधीच संपत नाही, तो त्याला संसार म्हणतात. कसा? घुसरकर महाराज एक उदाहरण द्यायचे, मला आठवत आहे म्हणून मी सांगतो. गुरुवर घुसरकर महाराज एक उदाहरण द्यायचे. असे आहे की ससा धावून राहिला पहिल्यांदा, आणि हा ससा धावत असताना एकदम पळत निघाला. तर वाघाला वाटलं की आपण जंगलात जरा जाऊ. आपण मुकाट्याला बसलो असताना ससा काऊन धावून राहिला बा, हिच्या मागं कोण लागलो? तर वाघाला त्याला आवाज त्याला म्हणतात, ए क्यों भाग रहा है? तो ससा म्हणते, महाराज आकाश गिरने वाला है, बचना है तो भागो, मरना है तो रुको. अशी कथा. ससा धावतो. मग आता वाघाला वाटलं बा हा म्हणते बचना आहे तो भागो, मरण आहे तो रुको, तर आपल्याला काय मरायचं आहे? तर वाघही धावायला लागला म्हणते. मग आता हे दोन झाले धावणारे, पण काही पुढे अजून काही हरणं गिरणं दिसले. त्यांनी विचारले कोण पळून राहिले? त्यांनी विचारलं क्यों भाग रहे? त्याने तेच सांगितलं की आकाश गिरने वाला है, बचना आहे तो, मरण आहे तो रुको. हरण म्हणून आपल्याला काय मरायचं आहे, चला बा. ती निघाले. असं करता करता 5, 50, 100 सगळेच प्राणी निराळ धावायलाच लागले. आता धावून धावून धावतील बिचे, थकणार काय की नाही. थोडस पुढे गेला, हा बाग मध्ये रुक जाव. काय रे बाबा तू सशाला म्हणे हे धावायचं चालू कोण केलं? म्हणे येणच केलंय. म्हणे इकडे हे आकाश गिरनेवाला बरोबर आहे, बचना आहे तो भागो हे बरोबर आहे, मरणा आहे तो रुको हे बरोबर आहे, पण धावायचं कुठलं काय हे तर सांग. तो म्हणे जोपर्यंत आकाश संपत नाही तोपर्यंत धावायचं आहे. मला सांगा आकाश कधी संपणार नाही आणि धावणे कधी संपत नाही, त्याला प्रपंच म्हणतात जो कधी संपत नाही. तर मग घराच्या मूळ विषयाकडे येऊ आपण. घराच्या समोर आपण उभे राहिलो आणि घराच्या समोर उभे राहिल्यानंतर आपले घरची नवे घर हे म्हणायचं आहे आपल्याला, ही अनुभूती घ्यायची आहे. हे आज जर तुम्ही ठीक आहे तुम्ही पहिल्या 25 वर्षात तसं म्हणू शकत नाही, आयुष्याच्या पहिल्या 25 वर्षात तुम्हाला नाही म्हणता येणार, दुसऱ्याही 25 वर्षामध्ये नाही म्हणता येणार तुम्हाला, पण तिसऱ्या 25 म्हणजे प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्य, चतुर्थे किम करिष्यति. शास्त्र म्हणते किंवा महाराज म्हणतात ब्रह्मचर्याश्रम जो आहे, ब्रह्मचर्य महाराजांनी ग्रामगीतेमध्ये ओळी आहे, ब्रह्मचर्य घ्यावी धर्मसंथा, गृहस्थे साधावी अर्थव्यवस्था, काम जिंकणे वाणप्रस्था मुक्त व्हावे. तिसऱ्या आश्रमात तुम्हाला पुढे जावं लागेल आणि तिथे ही ओळी म्हणायला लागेल की आपले घरची नवे घर, विश्व आपले मकान सुंदर. माझं कोणतं मकान आहे माहित आहे? हे विश्व. हे विश्व माझ्या आत्ममूर्तीचे महाराजांनी म्हटलं होतं. त्यांना ती अनुभूती आली म्हणून त्यांनी म्हटलं हे विश्वची माझे. हे मग माऊलींकडे आपण जाऊ. ऐशी मती जायची स्थिर आणि किंबहुना चराचर आपणची ढाला. तर मग हे घराच्या समोर जाऊन का म्हणतात? मी म्हणतोय महाराजांनी लिहिलं समोर जाऊन, पण त्याच्या वेगळं झाल्याशिवाय आपल्याला त्याची अनुभूती येईल काय? आणि हेची शिकावया असे संसार उद्धार याची मार्गे. महाराज म्हणतात हेच शिकवण्याकरता तुम्हाला संसारात टाकलाय की हे आपलं नाही. मग तुमच्या पोरानं तुम्हाला लाथ मारून घराच्या बाहेर काढलं, याचा अर्थ संसार शिकून राहिला की तू नाहीये. कधी माणसाचं वय जसं जसं व्यक्तीची किंमत संसार करत नाही. तुम्ही सगळेजण पक्क डोक्यात ठेवा, व्यक्तीला संसारामध्ये किंमत नाहीये. तुम्ही संसारात किती झेंडे गाळले म्हणून तुमचा सत्कार होत नाही. व्यक्तीची किंमत संसारामध्ये नाहीये, व्यक्तीची किंमत परमार्थ मार्गामध्ये. संसारामध्ये तुमचं वय जसं जसं वाढत जाईल तसं तसं तुमचं महत्व कमी होते आणि परमार्थ मार्गात तुमचं वय जसं जसं वाढत जाईल तसं तसं तुमचं महत्व वाढते. म्हातारा झाला की लोक गुडघ्या गिडघ्या, जास्त म्हातारा झाला की माणसाला काहीच महत्व नाही, कोपऱ्यात पडेल आहे, निगडा काहीच नाही. इतकं कठीण आहे की चहाही पुसत नाही कोणी. रोज जपचोप झाल्या जब पास हमारे पैसा था तो भाग वेगळा आहे, मित्र हमारे हजारो थे. काही तुम्ही ठेवलं असेल तर मग काही ना काही काळजी आहे, पण त्याच्याजवळ काहीच नाही, त्याची अवस्था लय कठीण आहे. मग या म्हातारपणात जायच्या अगोदर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या आहेत की हे माझं नाहीये, मी केलं असतं तरी. हे कशा करता केलंय तुम्ही? हे माझं. मला सांगा, ज्यानं घरच नाही बांधलं, ज्या माणसानं घरच नाही बांधलं तो काय त्याग करणार आहे? हे माझं नाही म्हणून कुठं बाहेर येणार आहे तो? ज्यानं बांधलं त्या
बांधलं कशा करता तुम्ही? हे याचा अहंकार घेण्याकरता रे, माझं हे यासाठी बांधलंय की हे माझं नाही आहे, माझं खरं हे विश्व आहे आणि हे संसार शिकवते, हे जी शिकावा संसार आणि उद्धार तो याची मार्गे, या मार्गाने उद्धार लवकर होते म्हणतात महाराज. हे वृत्तीनं करायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि ते करण्याचं एक विशिष्ट वय आहे. म्हणून फार सुंदर चिंतन ग्रामगीतेनं तुमच्या आमच्या समोर प्रगट केलं आहे. हळूहळू जन्मता प्रत्येक जीव स्वार्थी आहे. लहान लेखाने आजचं काही घ्या बरं, रडते ते. बापाने काय कुणालाच देत नाही, मायनं जरी मागणं लेखू देत नाही, सगळ्या मायनं तिने आजचं घ्या बरं, भाऊ मला देत नाही ते, कारण त्याचा जीव जन्मताच तो काय आहे स्वार्थ घेऊन आलाय. पण समजदारीनं त्याच्यामधला स्वार्थ कमी होतो. त्याला समजायला लागते बाबा आहे, आई आहे, भाऊ आहे. मग तो काय करतो, नाही बाबाला दिलं पाहिजे कारण आपला जन्म. तर समज आली म्हणून समजतेनं माणसामध्ये त्याग येतो. म्हणजे शिक्षण किंवा संतांचा सहवास किंवा मोठ्यांच्या सत्संगतीनं माणसामध्ये त्यागाची भावना आहे. पण अजून मोठा झाला की तो स्वतः उपाशी राहते आणि आई वडिलांना चांगलं देतो. समजदार असला तर मुलांसाठी तो करतो. आपलं कसंही हो, मुलं चांगली जगली पाहिजे, हा वडिलांचा त्याग, मोठी जबाबदारी. कुटुंबासाठी कुटुंब झडत राहतो. आपण बाप बनणे बदलणार पण घरातल्या सगळ्या लोकांची व्यवस्था करते. ही काय आहे, ही त्यागाची वाढती भावना आहे ना. स्वार्थ कमी होऊन राहिला त्याचा. पण ही या चौकटीच्या बाहेर मात्र जात नाही, मग तो कुटुंबापुरता. काही लोक मात्र सामाजिक दृष्टिकोनातून प्रयत्न करतात की बा आता आपण ते संतांच्या सहवास येतात. सामाजिक दृष्टिकोनातून जसे आपण आम्ही समाजाकरता काहीतरी करा वाटतं आपल्याला, ही पुढची अवस्था आहे. काही लोक त्याच्यापेक्षा विचार होतात, पण ते चालले वाळत जसं. पण महाराज म्हणतात प्रत्येक संसारी माणसाला मात्र ती दृष्टी आली पाहिजे. कोणती? ही विश्वची माझ्याकडे. तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. त्याकरता संसार आहे, त्याकरता हा गृहस्थाश्रम आहे, त्याकरताच तुम्हाला संसारात टाकलाय. पण हे कधी येणार आहे, हे येण्याकरता आपल्याला खरं समजलं पाहिजे. आणि ते खरं तुकडोजी महाराज सांगतात, तुकड्या म्हणे जसे घर जसे पंढरपूर महाराज म्हणतात. ते पंढरपूर जर आपल्या घराला करायचं असेल तर ग्रामगीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे तुमचं आमचं जीवन असलं पाहिजे. आपला गृहस्थाश्रम असलं पाहिजे. प्रत्येकाने घर बांधावं, पण मस्त आतमध्ये मात्र एक खानगूट पक्की बांधून घेतली पाहिजे. हे माझं नाही आहे. कोणत्या क्षणाला कोणत्या दिवशी हे सगळं सोडून मला जावं लागेल सांगता येत नाही. जाताना आसक्त जीवांना दुःख होते आणि जे जीव अगोदरच ही अनुभवतात त्यांना तीळ मात्र दुःख होत नाही की हे मी सोडून चाललो. रडतात काही लोक. त्याचा मला फराळा तुम्ही पाहिले म्हातारे रडताना की मी एवढं मोठं केलं, मोठा बंगला बांधला, सगळ्या सुखसोयी केल्या, आता गरिबीत जीवन काढलं, आता डॉक्टर म्हणून राहिले की तुम्ही जास्त दिवस जगत ना. मी लढताना पाहिले महाराज म्हणे मरा वाटत नाही म्हणे पुढं म्हणे. एका म्हाताऱ्याला गेलो तिकडे वाशिम जिल्ह्यात, महाराज मरा वाटत नाही म्हणे. आता कुठं जवळ जगण्याचे सुखाचे दिवस आहेत. हो म्हणजे पाक किती आसक्ती आहे. मग असेच दिवस आपल्याला येऊ नये. आपल्याला अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कल्ले. आताच रिटायर झालं. यम यम वापी स्मरण भावम त्याच्यात त्यांते कनयवरम तम तमयवेती. कोणते फार गीतेनं सुंदर वर्णन केलं. तू ज्या ज्या भावनेत प्राण सोडशील त्या त्या भावनेलाच तू प्राप्त होईस. म्हणून गृहामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे गृह कलह किंवा कुटुंबामध्ये जर आपल्याला शांती पाहिजे असेल तर काही गोष्टी जर आपण ग्रामगीतेच्या ऐकल्या ना तर मग मस्त जगते. आपला उच्चार फारच महत्वाचा आहे. बोलणं सगळ्यात महत्वाचं आहे जीवनामध्ये. याच्यावर जर कंट्रोल असलं ना तर मग 100% घर वाचतात. पण नाही. मग त्याकरता आपल्याला संतांचं तत्वज्ञान महाराजांनी किती सुंदर लिहिलं. आपण फक्त अपेक्षा दुसऱ्याकडून करतो. मुलांना भाऊ चांगलं बोललं पाहिजे. स्वतः म्हणते माणूस. एखादा पोरगा जर काही वाईट बोलायला लागला पटकन म्हणतं घरातले हे चांगलं बोला, रागवतो. महाराज म्हणतात दुसऱ्याशी बोलणे शिकवावे तरी आपण उत्तमची बोलावे. आपल्या बोलण्यात माधुर्य होतावे. आपल्या जे आपण दुसऱ्याकडून अपेक्षित करतो ते आपल्यामध्ये आहे का याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. त्याला आपण आत्मपरीक्षण म्हणू, आत्ममंथन म्हणू, पण आपण हा विचारच करत नाही. आपला प्रत्येकाला मी म्हणजे
तुम्हाला सांगतो मी, मला स्वतःला सोडतो असं नाही म्हणत मी. प्रत्येकानं आत्ममंथन करण्याची गरज आहे. असं मग प्रत्येक इंद्रियाविषयी जर आपण असं समजून घेतलं की मुखानं नेहमी पवित्र बोलावं, बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, ते खरं घर आहे की त्या घरामध्ये बोलणाऱ्याचे मग संत चोखोबाचे घर झाले भक्तीचे मंदिर. काय उपेक्षेला तेव्हा तो थोर देता संस्कार प्रगटते. काय सुंदर होई आहे. म्हणून महाराज म्हणतात की माऊली म्हणतात, जैसे साच आणि हवाळ मितले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मग त्या घरामध्ये प्रेमच आहे बस. मग त्या घरामध्ये आनंद आहे. मग त्या आनंदामध्ये काय किती मजा आहे. बरं, ही परंपरा वेद उपनिषदांपासून आम्हाला शिकवण्याची आली. प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतवा तस्मात् दैवोक्ते वचने का दरिद्रता. काऊन दारिद्र्यता करतावा या इंद्रियाच्या विषयी? काय कारण काय इतकं दिलं तुम्हाला आम्हाला देवानं? पण आपण बोलत नाही. प्रेम की बात मोहनी है. महाराजांनी किती ठिकाण दिलं. उससे दुनिया आपली आपल्या बोलल्याने बघतील जन. काय किती सुंदर आहे. मग घर या सगळ्या लक्षणावरून ते घर ठरते. तुमचं बोलणं कसं, त्या घरातल्या लोकांचं चालणं कसं, म्हणजे तुमचा अतिथींसोबत तुमचा व्यवहार कसा आहे याच्या. मला सांगा, तुमचं गृहस्थी जीवन चांगलं आहे हे बाहेरचे माणसं कधी म्हणतात, काय राजा याच्या घरी गेलो, काय माणसं, काय द्यायचे पोरं, काय सुंदर बोलतात. तुम्ही तुमच्या घरी काय दिलं याच्यावर नाही बरं. तुम्ही दिले मिठाई खाऊ घातली, पोहे कांदा पोहे दिले, ते आजकाल दुय्यम झालाय. तुम्ही असं म्हणताय त्या बाईच्या घरी गेलो 2 तास बोल, म्हणजे खरं घर लोक त्याच्यावरून समजतात की हे घर चांगलं आहे, घरातली माणसं चांगली आहे. समजा तुमच्या घरी पाहुणे आले, घर फार मोठा बंगला आहे, हो काही प्रश्नच नाही, पण तुमच्या घरातले माणसं अपेक्षित पाहिजे ते बोललेच नाहीत. त्या लोकांना संवाद कमी केला. अत्यंत काही लोक कमी बोलतात, बिलकुल काहीच नाही. बरोबर आले का, या कुठं आले, ढमकं पाणी गेली संपलं. एवढ्यानं कधीही तुमचं घर त्या माणसाच्या लक्षात राहणार नाही. पण तेच तुम्ही म्हणजे येणाऱ्याला आपलं मानलं तरच ते घर ठरतं. म्हणून महाराजांनी जे म्हटलं की मुले वाहती अतिथींचा भारच असते अतिथींचा. महाराजांच्या जीवनातली एक कथा सांगतो मी, छोटीशी आठवली म्हणून. मला त्यात डिटेलमध्ये कथामध्ये फक्त वाचली आहे. मला वाटतं ती इकडचीच कथा आहे. त्या बाईला मूलबाळ नव्हतं. मला ते महाराजांची कीर्ती स्मृतीच्या काठावर आलीच. तिनं महाराजांना भोजनासाठी बोलावलं. तिनं महाराजांना म्हटलं, म्हणे बाबाजी तुम्हाला माहितच आहे मला किती दिवस झाले नाही, म्हणे मी तुला एक व्रत देतो, तेवढं जर तू केलं की नाही तुला मुरून दे, तुझं काम होईल. म्हणजे तुझ्या घरी कोणी येऊ, भिकारी मागायला कधी येऊ, त्याला नाही म्हणून. म्हणजे जर आला कोणी बा भिक्षा दे, काही माय भाकर दे, काही मागायला, तर फक्त नाही म्हणून कधी येऊ. काही कठीण व्रत होतं काय? मग त्याला महाराजच स्वतः काही दिवसानं पोट्यावर एखादं घुमडी जरी काही ब्लँकेट मागितलं आणि महाराज स्वतःच जातात संध्याकाळी. पण ती नेमकी जेवली पण तिनं आम टाकलं. आणि हा पिरियड कसा असते, जेवल्याला आम टाकायचा, मोठा आळस ते माणसाला उठायचा. आणि बरोबर महाराज आले, म्हणे माय थोडीशी भाकर असेल तर ते. तिथून जाताना म्हणे त्या तुकड्या भावाला सांगितलं तापासून तर मेले माय मरणारच टपले होईल. हो, पण आता नुसतं आम टाकली की हजरच आहे. तिला म्हणजे ते खेचकावून बोलली. आणि जसं ती बोलली तसे महाराज आतमध्ये आले. मी माय म्हणे की तुला जमत नाही, येणच तर तुझं काम अडेल आहे, तुझं काम जे अटके नाही येणच राहिलंय. एकदम तिनं महाराजांनी पाय धरले, बाबा बाबाजी आता यानंतर चूक होणार नाही, मी आता प्रयत्न करेल. डमकं तो भाग वेगळा आहे. मला काय सांगायचं आहे की अतिथींचा भारच असतो प्रत्येक गृहस्थाला. आणि म्हणून गृहस्थीचे जीवन आहे ना, महाराजांनी किती सुंदर लिहिलं आहे गृहस्थी जीवनाबद्दल. ग्रामगीतेमध्ये फार सुंदर महाराज वर्णन करतात. राजा आला, रंका आला, किती गृहस्थता नाही आहे. ब्रह्मचर्याची शिक्षा दीक्षा, भार कोणता कोणता आहे तुमच्या गृहस्थी लोकांवर? ब्रह्मचर्याची शिक्षा दीक्षा, वानप्रस्थाची तितिक्षा, संन्यासी ज्ञात्याची समीक्षा, गृहस्थ धर्माची योगी. म्हणजे जेवढी ब्रह्मचारी आहे ते सगळे कोणाच्या वर्षावर जगतात? जेवढी संन्यासी आहे कोणाच्या वर्षावर जगतात?
तुमच्या द्या महाराज वर्गणी, आमच्या आश्रमात पोरं आहे, मंदिर बांधायचं आहे, दुर्गा उत्सव आहे, गणपती उत्सव आहे, भागवत सप्ताह आहे, सगळं मागण्याचं काम महाराजांनी किती सुंदर ओळखली. ब्रह्मचर्याची जेवढी पुऱ्या जगभरामध्ये ब्रह्मचारी आश्रमामध्ये शिक्षण घेत असतील ते काही वावरात पेरणी करायला निंद्याला जात नाही. हो, आणि तेच साधू म्हणतात की लटका संसार छोडतो. महाराजांनी फार सुंदर म्हटलं. महाराज म्हणतात, मला ते उई आठवून दिलेलं आहे पाठच माझ्या, फार सुंदर लिहिलं महाराजांनी. हो, गृहस्थाची या संन्यासाची जबाबदारी आहे. तुमच्याकडून जर नेतात ना, गृहस्थाची मुले शिवाय नुसते माधुकरी पुरतेच न जावे. महाराजांची उई आहे ग्रामगीतेमध्ये, गुरु म्हणून न गुरगुरावे. हो, त्या गृहस्थाची मुलं त्याच्या बदलीत त्यांनी तुमची मुलं संस्कारी करावे, शिकवावे, ही जबाबदारी महाराज म्हणतात. हो, नुसतं मिरवणे म्हणतात. म्हणून आदरणीय विजयदादा फाटण्यांची ही स्वप्नपूर्ती, त्यांचं घर या ठिकाणी तयार झालं. आणि या अनुषंगानं तुकडोजी महाराजांच्या अभंगातील एक छोटीशी गोळ आपण घेतली. आणि खरं विजयभाऊ घर पंढरपूरच होत असते. संत विचारानं जर आपण चाललो तर आपलं घर पंढरपूरच आहे. मग त्या पंढरपुरामध्ये अनेक संत येतात. म्हणजे ज्या घरी संत येतात ते घर पंढरपूरच आहे. आणि ज्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान आहे तिथं तो पांडुरंग नक्कीच आहे. आणि महाराजांचं जे वाक्य सत्यच आहे. हो, महाराज म्हणतात ना की बा ते घर पंढरपूरच आहे, 100% ते घर पंढरपूरच बनू शकते. आणि याचे उदाहरण आपल्याला सावतोबाच्या घरामध्ये आपण गेलो, नाथांच्या घराकडे जर आपण गेलो तर त्या पंढरपुरात विठ्ठल आहे की नाही माहीत नाही, पण असं जर गृहस्थी जीवन ग्रामगीतेप्रमाणे असेल तर नक्कीच तो विश्वाच्या, तो काही तिथंच विटेवर नाही, तो विश्वाच्या विटेवर आहे, तो तुमच्या घरात सुद्धा प्रगट होऊ शकतो. ही अपेक्षा महाराजांनी जे म्हटली ते काही चुकीची ठरत नाही. 100%, 100%. ज्या अर्थी तो सावतोबा करता जर गेला, ज्या अर्थी तो कबीरा करता तिकडे शिले विणण्या करता गेला, त्या अर्थी तो परमेश्वर जनाबाईसाठी जर येऊ शकतो, त्या अर्थी जर तिकडे तो सेना महाराजांसाठी राजाराम राजाची डाळी करायला जाऊ शकतो, त्या अर्थी तो आपले घरामध्ये आपलं जर जीवन त्या पद्धतीनं असेल तर नक्कीच तो येऊ शकतो. यात काही शंका नाही आहे. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचाराशी जुडलेले आपण सगळेजण माणसं आहोत. शेवटी आमचे आदरणीय हरिभक्तपरायण संकेत महाराज आहेत, आदरणीय आमचे मराठे महाराज साबळे महाराज सुद्धा या ठिकाणी आले, आदरणीय वाळे गुरुजी आहेत, लेखे दादा आहेत, सगळी मंडळी आहेत, प्रदेश मंडळी, सगळे कार्यकर्ता मंडळी आहेत. विजयभाऊंच्या गृहप्रवेशाचा हा कार्यक्रम होता. आणि मी खरं तर विजयभाऊंचं आमंत्रण होतंच आणि गुरुजींची सुद्धा भेट बरेच दिवसापासून नाही, पण दोन्ही कामं होतात. या अनुषंगानं एक छोटंसं मला की प्रवचना करता त्यांनी बोलावलंही नव्हतं, पण मग नंतर ते म्हणत की थोडीशी आपल्याला एक पूजा करून घ्यायची आहे गृहप्रवेश, पण आता येऊनच राहिलं थोडंसं प्रवचन कर जा म्हणत मग कोण्या विचार करायचं तर मग याच विचार म्हणून महाराजांच्या अभंगाच्या अनुषंगानं चिंतन केलं. या ओळीचा अर्थ मी माझ्या पद्धतीने सांगितला, कदाचित याचा अर्थ वेगळा असू शकतो. कारण की ही ओळी जरी आपल्याला साधारण वाटत असली तर ती साधारण नाही आहे, फार मोठी ओळी आहे. त्याच्यामध्ये फार मोठं गमक आहे. ग्रामगीता लोक म्हणतात सोपी आहे, पण मात्र ग्रामगीता तुमच्या विद्वत्तेची कसोटी पाहते. भाषा महाराजांनी म्हटलं शब्दभाषा गावंढळ वगैरे महाराज बोलले, त्यांचे लहानपणा आहे, शब्दभाषाही गावंढळ नाही आहे. असे ग्रामगीतेमध्ये काही काही शब्द येतात, अशी शब्दांची निर्मिती महाराज शब्दप्रभू होते की ते कुठंच नाही. भंगलेल्या मानवमूर्ती काय शब्द आहेत, असे शब्द तर ग्रामगीतेमध्ये कधी कधी की ते कुठेही कोण्या वाङ्मयामध्ये मिळत नाहीत किंवा कुठेही वाचायला मिळत नाहीत, असे नवीन शब्द. याचा अर्थ महाराजांनी जे म्हटलं शब्दभाषा गावंढळ, तो कदाचित त्यांचा तो नम्रपणा आहे, कमीपणा त्यांनी घेतला आहे. एवढं सगळं करून ते शेवटी म्हणतात की धान्य राशीत आपले पोहे टाकावे वाटते व काहीतरी टाकावं म्हणून मी टाकून राहिलो, किंवा ते कुठं असंही म्हणतात एका ठिकाणी किंवा माझाची नवे हा विचार, असं त्यांनी म्हटलं. हे सगळं काय आहे, हा सगळा संतांचा नम्रपणा आहे. तुकाराम महाराज सुद्धा मध्ये पामराशी काय थोरपण, याचा अर्थ असा पुढे होता. पामर या शब्दाचा अर्थ तुकाराम पामर असूच शकत नाही, पण त्यांनी ते नम्रता घेतली आहे. आपल्या जीवनामध्ये तशी नम्रता यावी या दृष्टिकोनातून या अभंगाच्या अनुषंगानं मी आतापर्यंत बोललो. आपण सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं,
पण मी बोलत असताना प्रत्येक गोष्टीला प्रमाण देण्याचा मी माझं पद्धतीचं आहे असं मी बोलत नाही. ग्रामगीतेचं किंवा संतांचं महापुरुषाचं प्रमाण बोलतो. शास्त्रामध्ये प्रमाण आहेत, आपण त्याला प्रमाणाशिवाय बोलता येत नाही. शास्त्र प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे. म्हणून माझ्या बुद्धीनुसार या अभंगाच्या या चरणानुसार मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि आपण सगळ्यांनी ते गोड करून घेतलं. विजयभूषी घर बांधलं, पण मात्र मी असं म्हणेल की हे घर जरी झालं असलं तरी खरं हे आपलं घर नाही आहे. ते काही दिवसापुरतं राहण्याकरता आहे. मूळ घराची आपल्याला जी अवस्था, मूळ जिथून आपण आलो त्या घराचाही पत्ता आपल्याला कळला पाहिजे. निजात प्राप्ती लागून देवी दिली मनुष्य येऊन, या मूळ घराचाही आपण विचार सदैव असावा. प्रयत्नशील आपण सगळ्यांनी राहावं एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी बोलतो आणि याच ठिकाणी आजचं प्रवचन सद्गुरूच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.